अरे हो, थँक्यू. बाय. बाय. इधर चला. काय? काय नाही. चला आता हात काढ. डोंट वरी, तुझ्यासाठी सांगितलेलं. अरे हात काढ पण. अरे हे हे काय काय चाललंय काय? हा, फुलं काय, बायकोला मिठी काय? अरे 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 माई, काय गे हल्लीची पिढी? काही ताळतंत्रच राहिलेलं नाही ग. हा, खरंय रे खरंय. काय चाललंय काय? शी 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 शी. तरी बिचारी ती सांगते हो हात काढ बघ ना. तरी चाललंच आपलं याचं. बघा ना हो माई. काय रे, काय चाललंय? हा, फुलं बिलं, बायकोला मिठी वगैरे काही गुड न्यूज वगैरे देतोस की काय आम्हाला? अगो बे काय सांगतेस काय मेघना? नाही 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 नाही, असं काही नाही हो दादा. मग काय ग? अरे काय नाही, ती घाबरली ना म्हणून तिला जरा चिअर अप करतोय. घाबरले म्हणजे? काय नाही, मॅडमची युनिव्हर्सिटीची एक्झाम आली आहे जवळ. ओ, आदित्य, हम्म. तुला कसं काय कळलं? आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, नाम आदि है मेरा क्या, सबकी खबर रखता हूँ. छान. अरे काय नाही, सकाळपासून मॅडमचा मूड अपसेट होता. मला कळतच नव्हतं काय झालंय. बरं विचारायला वेळही नव्हता म्हणून मी तसाच पळालो ऑफिसला. दुपारी मी ऑफिसमधून फोन केला तर बाई मुसमुसत होत्या. बरं कारण सांगितलं नाहीच. मग मी विचार केला की काय काय होऊ शकतं, आणि मग मला स्ट्राईक झालं की आमची इयर एंडिंगची धावपळ आणि मेघनाची परीक्षा एकाच वेळेला असते. मागच्या वर्षीची आठवण आली. हो ग बाई हो. काय रे देवा, काय घाबरली होती विचारता सोय नाही. तुला आठवते की नाही पण? हो, काय बावळट होते मी. होते. मग काय यावर्षी ऍक्शन रिप्ले का? हा, नाही नाही, ऍक्शन रिप्ले होऊ नये म्हणून तर हा सगळं उपद्व्याप करतोय ना मी. नाहीतरी तुला काय कारणच हवं असतं ना. हो हो, नाही 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 म्हणजे हो नाही हो, मी त्याला नाही म्हणालो. मी नाही नाही रे दादा. राहू दे सोडून दे. चल, पकडला गेलास तू. काही म्हणू नकोस, गप्प बस. पण माई, होईल ना हो माझा अभ्यास? होईल ग. खूप टेन्शन आलंय हो. झालं सुरेच. बघा ना, अशी कशी विसरले मी. एक्सटर्नल एक्झाम द्यायची ठरवली आणि आपण MA पार्ट 2 करतोय हे डायरेक्ट विसरलेच. शी, किती वाईट. आणि आता डायरेक्ट परीक्षा आली. मला खूप भीती वाटतेय. काय रे आदित्य, फुलं, हा सगळा रोमॅन्स, बायकोला मारलेली मिठी, सगळं वाया गेलं रे. अजून घाबरलेलीच आहे ती. बघ बघ बघ. अरे काय रे वेगळं काय हे? काय काय तो काय काय करतो? जा तर गच्चीवर जा. काय रे, मी आलो फ्रेश. अरे अरे अरे, जा 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 जा. मी हा, पण तू पण आले. जा, तू पण जा. जा जा गच्चीवर. काय हो मॅडम? ठीक आहे आता काप. ऍपल नाही म्हणत मी, तुला म्हणतोय. भीतीने काप, थरथर. शी, ते मेघना, रड ना प्लीज. दुपारी फोनवर रडत होतीस ना तशी. आदित्य, मला खूप भीती वाटते रे. रड ना प्लीज. वाटणारच ना रे भीती. एक कण अभ्यास झालेला नाही आणि वर्षभर झोपा काढल्यात. तोंडावर परीक्षा असताना कसा करणार आहे मी एवढा सगळा अभ्यास? बरं, चूक माझीच आहे. एक्सटर्नल एक्झाम द्यायची ठरवल्यावर अभ्यास, पुस्तकं, एक्झाम या शब्दांशी माझा संबंधच नाही अशी वागले मी. बरं, ओरडणार तरी कोणाला? तुला पण नाही ना आठवण? अगं, त्याचीच तर नुकसान भरपाई करतोय ना मी. फुलं, चॉकलेट. चॉकलेट कुठे आहेत? कुठे चॉकलेट? कुठे आहेत? नाही चॉकलेट्स. तसं म्हणायची पद्धत असते ना. नाही आणलीत म्हणून काय झालं? दुष्टा, मग बोलतोयस तरी कशाला? आणू. बाळाचा पहिला नंबर आला ना की मग मोठा चॉकलेटचा डब्बा आणू आपण. खरंच? म्हणजे तसंही म्हणायची पद्धत असते ना.
ए, चाकू. घे ना तोपर्यंत सफरचंद खा. शाबास. सो स्वीट. हम्म. एकदम टेन्शन निवळलं माझं. खूप मस्त वाटतं आता, हलकं. है ना. आता जोरदार अभ्यास कर आणि मागच्या वर्षी जसे चांगले मार्क्स मिळवलेस ना तसेच या वर्षी सुद्धा मिळव. पण आता या फुलांचा सुगंध श्वासात भरून घेत मस्तपैकी झोपून जा. अभ्यास वगैरे सगळं सकाळपासून. ठीक आहे. घे. मी पण घे. मयुनी हट्ट केला म्हणून सतीश दादाने आईस्क्रीम आणलंय. सगळे अंगणात आहेत, तुम्हाला बोलावलं होतं. हो आलो आलो. चलो. मयूचा पहिला नंबर आला वाटतं. कसं काय? अरे म्हणजे चॉकलेट नाही तो आईस्क्रीम सही. आदित्य. चल. काय ग, सगळे कुठे आहेत? अंगणात आहेत. अगं अर्जू वहिनीने सगळ्यांचं आईस्क्रीम नेलं, फक्त आपल्या तिघांचं राहिलंय. बरोबर, दे दे, मी भरते. अगं इट्स ओके, झालंच आहे. मी घर ऐक ना, हे एवढं घेऊन जाशील का फक्त बाहेर? हो नेते की. चला. मी हात धुवून येते. लवकर या, नाहीतर आईस्क्रीमची खीर होईल. हो. अरे चित्रा, तू इथे काय करतेस? आईस्क्रीम नाही खायचंय? वितळेल ते. चल लवकर, पटकन ये.
अरे बापरे, हे काय सगळं एकदम टापटीप. पुस्तकांना नाहूमाखू घातलेलं दिसतंय वाटतं. त्यांना पण बिचाऱ्यांना बरं वाटत असेल. आजपासून आपल्याला कोणीतरी गोंजारेल या कल्पनेने तेही सुखावले असतील, नाही? पुरे झालं. उठ आता लवकर, चल. अरे पण बेड टी बेडवरच घेतात ना? पण आपल्याकडे बेड टी नसतो, आपल्याकडे टेबल टी असतो. सो मिस्टर रिजनल हेड, गुड मॉर्निंग. उठा आता. काय झालंय काय तुला? काल रात्री एक्झामच्या टेन्शनने भेदरलेल्या सशासारखी दिसत होतीस आणि आता कोकरासारख्या टाणाटाणा उड्या मारतेस. यार आज हे बेबी. कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स. I have confidence in sunshine. I have confidence in rain. I have confidence in spring will come again. Besides, you see, I have confidence in me. नाही ते सगळं ठीक आहे, पर क्या राज है बेबी? ही सगळी तुझ्या गुलछडीची जादू आहे. आता मी खूप अभ्यास करणार आहे. आता मी खूप कॉन्फिडंट आहे. बरं चल, तू आवर लवकर. नाश्ता रेडी आहे. माई झाले का आता? अजून किती वेळ आहे? दे ना. हो ग बाई हावरट. हा सुप्रभात. काय मग, झाली का सुरुवात अभ्यासाची? हो, सुरुवातीची सुरुवात झाली आहे. अरे वा, खूपच मजल मारलीस हो. ये तुझे हात पाय डोकं असं दाबून दे. छळू नकोस ग तिला. ए, मी छळणार आहे? हा म्हणजे एक तर नुकतेच माझे ट्रे पूर्ण झालेत. मी जेव्हा ट्रे पूर्ण करत होते तेव्हा सगळ्यांनी मला छळ छळ छळले. त्यामुळे मी आता छळणार. तरी पण तिला छळू नकोस. अगं आधीच वेळ कमी आहे तिच्याकडे अभ्यास करता. पण खरंच नाही, आदित्यने खूप सावरून घेतलं मला. मग नाही तर फॉर्म भरा असं लेटर आल्यावर ब्रह्मांड आठवलं होतं मला. आणि मुळात या वर्षी आपण एक्सटर्नल एक्झाम द्यायची आहे हे साफ विसरूनच गेले होते मी. अगं तूच काय, आदित्य सकट घरातले सगळेच जण विसरलो होतो. अहो, पण इतरांचं ठीक आहे ताई, निदान माझ्या तरी लक्षात राहायला हवं होतं ना. आता होईल का हो माझा अभ्यास माई? न व्हायला झालंय काय? घरकामाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आम्ही काय ते बघून घेऊ चौघी जणी. आणि तू पण जरा खाली आहे का आमच्या मदतीला? हो कायच्या हावरटे सुस्ती. आणि चित्र आहेस की आमच्या मदतीला? मग तू कशाला काळजी करतेस? काय ग, चित्र येणार आहे का तुमच्या बरोबर एक्झिबिशनला? हो येणार आहे ती आमच्या बरोबर. आणि संध्याकाळी 4 वाजता उद्घाटन आहे एक्झिबिशनचं. बर. ए बरं माई, मी काय म्हणत होते, मी साडी नेसू की ड्रेस घालू? ड्रेसच घालो. नाही ती साडी सावरण्यातच तिचा अर्धा वेळ जायचा. बरं निघायचं किती वाजता पण तुम्हाला? 2:15-2:30 वाजेपर्यंत पोहोचायचंय. म्हणजे तिथे गेल्यानंतर 1-1.25 तासामध्ये स्टॉल लावून होईल. बरं, अमित दादा दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत येणार आहे आणि सतीश सुद्धा येणार आहे. अगो बाई, इतक्या लवकर निघायचंय का तुम्हाला? मग एक काम कर, आता आधी पटकन नाश्ता करून घे. आणि तुझी तयारी कर तू. नाही कारण विजय येईल ना पल्लवच्या शाळेतून, मग लगेच तिलाही सांगते नाश्ता करून घे आणि तयारी कर म्हणून. आणि आज जरा लवकरच जेवून घ्या, म्हणजे थोडी विश्रांती घ्यायला मिळेल ग तुम्हाला. आणि एक्झिबिशनला कसं मग ताज्या तवान्या एकदम फर्स्ट क्लास. काय येस, तू लवकर लवकर बनव म्हणजे लवकर लवकर खाऊन. हा उलट नुसती. हा बोल आदित्य. हे आदित्य, तू प्लीज मला सारखा सारखा फोन करत जाऊ नकोस. माझ्या अभ्यासात व्यत्यय येतो. काय 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 मॅडम, आज अभ्यासाबरोबर सेन्स ऑफ ह्युमर पण जागा झाला वाटतं तुमचा. हा ए नाही नाही, हा मी खूप सिरियसली सांगते तुला. होतं काय, तू फोन केल्यामुळे माझी अभ्यासाची लिंक तुटते. हा आणि फोन ठेवल्यानंतर पुन्हा त्या लिंक मध्ये जायला मला खूप वेळ लागतो. अच्छा, त्यामुळे मी तुला सिरियसली सांगतेय, मला सारखा सारखा फोन करत जाऊ नकोस. ओके बाबा, बरं आहे, ठीक आहे. मग खाण्यापिण्याचं काय तुझ्या? नाही अभ्यासाच्या नादात विसरली असशील नाही? नाही रे बाबा, आज खाण्याचा प्रोग्राम लवकर आहे. आज विजय त्यांच्या एक्झिबिशनचं उद्घाटन आहे ना 4 वाजता. अरे हा, त्यामुळे आम्ही लवकर जेवून थोडा आराम करणार आहोत. कर, आराम कर. आम्ही काम करतो, तुम्ही आराम करा. वा,
चल बाय. बरं ऐक 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 ऐक. मेघना, एक रिक्वेस्ट आहे तुला. नाही म्हणजे प्लीज या सगळ्यातून जर तुला थोडा वेळ मिळाला ना तर अभ्यास पण कर. नाही काय ना, देसाईवाडीत इज्जत आहे आपली. आदित्य, चल बाय. झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचे लेखक. हो नाही बबन प्रभू. असू दे हो, मला जरा झोपू दे की. असू दे ना, आहेतच ते. अहो काय अहो. चाललंय तुमचं? काय चाललंय भलताच शब्द आला काहीतरी थांब. एक चर्मवाद्य, बाईचे तोंड. गंमत करतोय ग. नवरसांपैकी एक रस. जरा तुम्ही मनातल्या मनात बोला ना हे सगळं. मनातल्या मनात बोलणे. कटकट आहे रे देवा. पल्लवीने साक्षी भरी त्याच्यापेक्षा. अरे वा, हे, हे. जय हो जय हो. जय हो नानासाहेब, जय हो. बरं का नानासाहेब, एक निमंत्रण द्यायला फोन केला होता हो. अरे वा वा वा, निमंत्रण. कसलं निमंत्रण? काय आहे नानासाहेब, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी इतकं अगत्यपूर्वक आमचं स्वागत केलं, आमचा पाहुणचार केलात हो. म्हणून म्हणजे आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की तुम्ही तिघांनी म्हणजे तुम्ही, माईसाहेब आणि चित्रा यांनी एक 8, 10, 15 दिवस आमच्याकडे राहायला यावं हो. नाही आमचं ठीक आहे, पण चित्रा काय हो, त्या बिचाऱ्या दुःखात आहेत ना, म्हणून त्यांना जरा बदल. नाही कल्पना फार छान आहे. ठीक आहे, हायकमांडला विचारतो आणि सांगतो. नाही म्हणजे हायकमांड पुन्हा मलाच विचारणार, पण त्यांचा मान त्यांना द्यायला हवा ना. अहो हायकमांड ऐकतील ना. छे ते ढाराडूर झोपलेत. अहो चहा घ्यायला येत आहे का? उठल्या उठल्या उठल्या. ठीक आहे ठीक आहे, फोन ठेवतो आणि त्यांच्यासमोर तुमचा प्रस्ताव मांडतो. पण नानासाहेब, जरा एक विनंती आहे, लवकरात लवकर सांगा हो. हो. अहो काय नानासाहेब, तुमच्या सारख्या चोखंदळ माणसाचा पाहुणचार करायचा आहे ना, मग त्यासाठी स्पेशल अरेंजमेंट करायला पाहिजे की नाही. म्हणजे ही परत फेड समजू नका हो. नाही सतत तुमच्या सारख्या ग्रेट माणसाचा सत्संग होत राहावा ही इच्छा आहे हो. आणि चित्राला सुद्धा जरा चेंज, माईसाहेबांनाही आराम. हा म्हणून जरा लवकर कळवा. हा, जय हो नानासाहेब. बर बर, कळवतो कळवतो. सुरेशरावांनी आपल्याला त्यांच्या घरी राहायला बोलवलंय. अगो बाई, काय सांगताय काय? हा, आणि फक्त आपल्यालाच नाही तर चित्राला सुद्धा घेऊन या म्हणाले. हो का? चित्राची मनस्थिती जाणून त्यांनी तिलाही आपल्या बरोबर बोलवलंय. खरंच कौतुकास्पद आहे. हा, पण खरंच जायचंय का आपण? आई, सँडीज बॅकड्रॉपचं काय? अगं ते त्याचा चार्ज सगळं अमितकडे ना, त्यांनी व्हरांड्यात नेऊन ठेवलं पण असेल ते. मेघना, अगं त्या माळा लावलेल्या हँडबॅग सापडत नाहीयेत. काल होत्या ताई. चित्रामणी लावत होती आणि म्हणाली मीच भरते म्हणून. अगं नाही, पण सापडत नाहीये त्याच्यामध्ये त्या. त्याच्यात बघितलं मी. ताई, खरंच नाही येतो. काय वेळ गोंधळ ऐनवेळी. मी एक काम करते, रूम मध्ये विसरले का बघून येते. हा हा. आलेच. मिळाल्या? नाही ना ग, काय कळतच नाही ग, कुठे ठेवल्या. ताई चित्राला विचारून येऊ? हो जा, विचारून ये ना. शिबाई, ऐनवेळी असं काही झालं ना की जाम टेन्शन येतं माहितीये. आणि आता अमित येईल ग टेम्पो घेऊन, आणि मन सगळी घाई 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 करेल नुसती. ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मिळेल. मी पटकन जाऊन येते चित्राकडे. हा हा, जा विचारून ये बरं पटकन. चित्रा,
कुठं ठेवली असेल पिशवी? चित्राच्या हातात तर एकही गुलछडी नव्हती. मग ही कुठून आली? आणि काल आदित्य आणि चित्र एकत्र कसे आले?